वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांचं देवळी येथे लोटांगण आंदोलन पाहायला मिळालं। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे लोटांगण आंदोलन करण्यात आले, तर वर्ध्यातील देवळी इथे युवा मोर्चाचं लोटांगण आंदोलन पाहायला मिळालं। लोटांगण आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा देखील सहभाग असल्याचं पाहायला मिळतंय, तर जवळपास 1.5 किलोमीटर लोटांगण घालून शेतकरी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करणार आहेत। बातमी आपण पाहतोय वर्ध्यामध्ये। वर्ध्यात शेतकऱ्यांचं लोटांगण आंदोलन हे सुरू आहे। प्रतिनिधी पंकज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। पंकज, आपण पाहतोय लोटांगण आंदोलन हे वर्ध्यामध्ये घातलं जातंय, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे, मात्र हे असं वेगळं आंदोलन पाहायला मिळतंय। कितपत प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय? शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, म्हणूनच कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे। युवा संघर्ष मोर्चा हे देवळी येथील स्थानिक संघटना आहे। या संघटनेच्या वतीने लोटांगण आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास 1.5 किलोमीटर लोटांगण घालत युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष जे आहे किरण ठाकरे हे 1.5 किलोमीटरचं लोटांगण घालून इथे तहसील कार्यालयात पोहोचत आहे। आपण त्यांच्याशी खरं आहे पंकज, खरं तर हे